यानंतर पुढची बातमी आहे मुंबईतून। मुंबईतील पाऊस सुरू झाल्यापासून अनेक झाडं उन्मळून पडली। शिवाजी पार्क मधल्या झाडांचा कचरा महापालिकेने त्यांच्याच एका मैदानात ठेवला। मात्र या कचऱ्यामुळे आता दुर्गंधी पसरली आहे, तसंच आजार पसरवणाऱ्या डासांचा प्रादुर्भाव सुद्धा वाढलेला आहे। त्यामुळे स्थानिक त्रस्त झालेले आहेत। याबाबतचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। पावसाळा सुरू झाल्यापासून बरीचशी झाडं मुंबईमध्ये उन्मळून पडली आणि त्यात देखील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरामध्ये देखील अनेक झाडं ही उन्मळून पडली। मात्र त्या सगळ्या झाडांचा जो वेस्ट आहे तो या एका क्रीडा जे भवन आहे, जे मैदान आहे तिथे टाकण्यात आला आहे। सध्या आपण इथे पाहतोय की हे एक ग्राउंड आहे आणि या ग्राउंडवर अशा प्रकारे हा कचरा जे झाडांचे लॉग्स आहेत म्हणजे मोठे मोठे तुकडे आहेत ते इथे टाकण्यात आले आहेत, फांद्या इथे टाकण्यात आल्या आहे। खरं तर इथे आधी टेनिस खेळलं जायचं, या मैदानाचा उपयोग एक्झिबिशन्स भरवण्यासाठी देखील केला जायचा। आता गणपतीमध्ये इथे कृत्रिम तलाव देखील उभे केली जाणार आहेत। मात्र त्याआधी आपण इथे पाहतोय की कशा पद्धतीने इथे कचरा फेकला गेला आहे। आपण जर पाहिलं तर मग हे महानगरपालिकेचंच मैदान आहे, मात्र इथे अशा प्रकारे कचरा फेकल्याने दुर्गंधी पसरली आहे आणि मच्छर म्हणजे जे आजार पसरवणारे मच्छर डास आहेत त्यांचा देखील वावर इथे झाला आहे आणि त्यामुळे इथले जे स्थानिक आहेत ते हैराण झाले आहेत। त्यांनी मुंबई महानगरपालिकेला अनेक वेळेला तक्रार देखील केली आहे, मात्र तक्रार केल्यानंतरही इथे हा जो कचरा आहे तो उचलण्यात आलेला नाही आणि त्यामुळे इथले स्थानिक देखील आक्रमक झाले। त्यामुळे हा कचरा कधीपर्यंत उचलला जाईल अशी प्रतीक्षा सगळेजण करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सावंत, जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।